हर घर तिरंगा अभियानांतर्गत महानगरपालिकेची पर्यावरणपूरक तिरंगा सायकल रॅली उत्साहात संपन्न। नाशिकमध्ये दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नाशिक महानगरपालिकेच्या वतीने हर घर तिरंगा अभियानांतर्गत देशभक्ती आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देणारी भव्य तिरंगा सायकल रॅली आज नाशिक शहरात उत्साहात संपन्न झाली आहे। या अभियानाद्वारे देशप्रेम, राष्ट्रीय एकता आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आलाय। नाशिक महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, प्रदीप चौधरी, स्मिता झगडे, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, अजित निकत, नितीन पवार, नितीन नेर, शहर अभियंता संजय अग्रवाल, शिक्षण अधिकारी डॉक्टर मीता चौधरी यांच्यासह विविध अधिकारी आणि कर्मचारी या अभियानात सक्रिय सहभागी झाले आहेत। 2 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या अभियानांतर्गत नाशिक मनपातर्फे विविध उपक्रमांद्वारे नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागवली जाते। तिरंगा सायकल रॅलीचा शुभारंभ आज सकाळी राजीव गांधी भवन येथे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन बोधले आणि मनपा जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ झालाय। नाशिक शहरातील पर्यावरण प्रेमी सॅटर्डे संडे ग्रुप मधील सायकलिस्ट मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले। तिरंगा ध्वजांनी सजलेल्या सायकली आणि खांद्यावर तिरंगा घेऊन सर्व सायकलिस्टनी राजीव गांधी भवन, अनंत कान्हेरे मैदान, गडकरी चौक, अशोक स्तंभ, गंगापूर रोड, सोमेश्वर मार्गे परत राजीव गांधी भवन असा प्रवास केलाय। संपूर्ण मार्गावर भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले। उत्साहपूर्ण वातावरण आणि उपक्रम रॅली दरम्यान हर घर तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली। सर्व सायकलिस्टवर गुलाब पुष्पांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत करण्यात आले। देशभक्तीपर गीतांवर उत्स्फूर्त नृत्य आणि कविता सादरीकरणाने कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण प्राप्त झाले। किशोर माने, तृप्ती काटकर, ताजनपुरे, SP आहेर, लोहार, प्रशांत शिंदे, युवराज भोसले, सचिन सोनवणे यांच्यासह अनेक सायकलिस्टनी या रॅलीत सहभाग घेतला। जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी सर्व सायकलिस्टांचे स्वागत आणि आभार मानले। आज घर घर तिरंगा रॅलीचे नियोजन करण्यात किशोर माने, बाबूदादा ताजनपुरे, SP आहेर, गोविंद शिंदे, किशोर पवार, सुधा माथरे, गणेश लोहार, उल्हास कुलकर्णी, तृप्तीदा काटकर, मेघा सोळजे, अरुणा राणे, अपर्णा भोगिलकर, रोहिणी भामरे, बंदा काकू येवले, मुक्ता मुळे, विनायक वारुंगसे, कैलाश भागवत, शिवाजी काकड यांनी परिश्रम घेतले। पुढील कार्यक्रम हर घर तिरंगा अभियानांतर्गत उद्या 11 ऑगस्ट 2025 रोजी नाशिक महानगरपालिकेच्या वतीने राजीव गांधी भवन परिसरातून रेमंड सिग्नल ते तनिष्क गोल्ड शोरूम पर्यंत मानवी साखळीचे आयोजन 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता करण्यात येणार आहे। या उपक्रमातूनही देशभक्ती आणि एकतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवला जाणार आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।